श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आपले ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे काही नियम आहेत, ते जर पाळले तर आपल्या घरातून लक्ष्मी माता कधीच रुष्ट होऊन बाहेर जाणार नाही। लक्ष्मी माता कधीच आपल्या घरातून बाहेर जाणार नाही। अलक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होणार नाही। आपल्या घरात सुख समृद्धी धनधान्य भरभराट नक्की होणार। असे काही नियम आहेत, ते जर पाळले तर ह्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुमच्या उपयोगाचा आहे। स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। मित्रांनो, अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही, या गोष्टींचे नियम हे लक्षात ठेवा। आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांनाच वाटतं। आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणं बसणं असावं असं सर्वांनाच वाटत असतं। त्यासाठी सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्न चालूच असतात, कष्ट चालूच असतात, मेहनत चालूच असते, पण त्या कष्टाचा प्रयत्नांना यश येत नाही। काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात, खूप श्रीमंत होतात, परंतु काही व्यक्ती असतात त्यांनी कितीही कष्ट केले, प्रयत्न केले तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचं नावच घेत नाही। त्यांची गरिबी कधीच त्यांचा पाठला सोडत नाही। कधी कधी असं होतं की घरात भरपूर पैसा येतो, परंतु तो लगेच निघून जातो। घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्गच ठरलेले असतात। आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते, त्यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासही पैसे पुरत नाहीत, तर त्यातून बचत करत कशी होणार। उलट कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि ते कर्जबाजारी होतात। मित्रांनो, जर तुमचे पैसे तुमचे पण असे झाले तर अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल, अशी परिस्थिती बदलायची असेल तर फक्त जे नियम ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, जे उपाय सांगणार आहे, ते तुम्ही नक्की पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल। कारण कोणतेही कार्य केले तर ते मनापासून केले, श्रद्धेने केले आणि ते कार्य करण्यापूर्वीची आपला विश्वास कसला असला पाहिजेत की हे काम माझे होणारच आहे, मी करणारच आहे। आपल्याला असा घट्ट विश्वास असला ना, म्हणजे पाहिजे ते कार्य संपन्न होतं। म्हणून मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावेच लागेल। म्हणजेच फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव नक्की जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे आणि उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील। उत्पन्नात वाढ होईल, कर्जाचा आळा बसेल, पैशाला पैसा लागून राहील, बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त होऊ। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा 15% भाग बघून त्याचे भगवंतासाठी धर्मासाठी अवश्य द्यावा। आपण भरपूर दानधर्म करावा, यासाठी नाही की आपण 1 रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यात 100 रुपये मिळतात। दानधर्म आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्वाचे आहे मित्रांनो। दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते। तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही। आपल्याला शक्य होईल तसं अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे। आपण कितीही गरीब असलो तरी, उत्पन्न किती कमी असले तरीही कमीत कमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे। परिस्थितीत खूप वेगाने बदलते, तुम्हाला नक्की जाणवेल, करून पहा। 2 पुढील उपाय म्हणजे दररोज भगवंताची पूजा करतो। भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्यांची आवश्यकता असते, म्हणजे जसे की ताम्हण असेल, दिवा असेल। मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो। उत्पादन तो हे खूपच चुकीचं आहे। देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नये, ती सरळ ठेवावी। तसेच देवघरामध्ये तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे। हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा। तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर त्या कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावं आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेली साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा आणि त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावरती पुन्हा साखर गूळ झाकून ठेवायचे। यामुळे घरात समृद्धी आणि सुख नक्कीच येतं। तसेच मित्रांनो, मीठ म्हणजेच घरातील साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक असते। घरातील मीठ पूर्णपणे कधी संपवून देऊ नका। बरणीत मीठ शिल्लक ठेवा, संपण्यापूर्वीच मिठाचे 1 पॅकेट आणून ठेवा। परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्या। ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नका। शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊन देऊ नये, त्याआधीच बरणीत मीठ भरावे। शक्यतो मीठ नेहमी काचेच्या बरणीतच भरावे। कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये। तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ अजिबात देऊ नका।
तसेच मित्रांनो, आपण घरातील मुली जेव्हा माहेरी जातो तेव्हा असं म्हणतात की मुलीला आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे, सत्कार करणे होय. त्या कधीही रिकाम्या हाती घरातून पाठवू नका. काही ना काही तरी नक्की द्यावे. साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल, तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नंदांना त्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते. त्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात. मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच बरकत होत नाही. म्हणून मुलींना आणि नंदांचा नेहमीच सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नेहमी आनंदी ठेवा. मित्रांनो, जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मीचं आगमन होतंच. देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो. म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापुराती व घंटी फिरवावी. तसेच मित्रांनो, संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नका. मोठी खरेदी सूर्यास्ताच्या अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास, पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूचा होण्यात पैसे देणं घेणं हा व्यवहार करू नका. उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणी लागतो. कपाट किंवा तिजोरीत कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार माल अजिबात ठेवू नका. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतो तसेच दर अमावस्याला करावे. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येणार म्हणजे येणार. मित्रांनो, लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहील. मित्रांनो, गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामधील पैशांचा ओघ सुरू राहतो. तिजोरीत, गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप अवश्य करावा. मित्रांनो, जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकू आणि लक्ष्मीची पावले काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी रूपात प्रवेश करते आणि परत जाण्याचा नाव कधीच घेत नाही. मित्रांनो, जे लोक ओल्या पायाने झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात, त्यांच्या घरी लक्ष्मी येत नाही. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडी तरी चिल्लर नक्कीच ठेवा. मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नका, कारण पैसा पैशाकडे जातो. हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. मित्रांनो, जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, देवपूजा करून कामधंदा सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नका. तिजोरी भीम खाली ठेवू नये. तिजोरीत श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असतं. मित्रांनो, पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात होऊन गणपतीला लाल फूल व्हावे आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्याला 4 पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजेच तुम्हाला त्या कामात यश नक्की मिळणार. मित्रांनो, लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मूठभर भाजलेले चणे कबुतरांना खायला द्या. त्वरित अनुभव नक्कीच येईल. साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती नक्की वाढते. जेवल्यानंतर खरकट्या हाताने पैशाला कधी देवी लक्ष्मी देवतांच्या फोटोला स्पर्श करू नका. यामुळे घरामध्ये बरकत राहत तर नाहीच, पण पैसे आलेले पण घरात टिकणार नाहीत. मित्रांनो, घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी नक्की घ्या, कारण वाया जाणारं अन्न शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते आणि अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही. अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं गेलं आहे. त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे स्वागत मन मोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड वेडवाकडं करू नये. ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करण्यासाठी अजिबात राहत नाही. मित्रांनो, आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याला देवाला नैवेद्य दाखवावा व नंतरच जेवण करावे. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. मित्रांनो, आपल्या दाराशी गाय आल्यास तिला उपाशी नका पाठवू. तिला पोळी व गूळ नक्की द्या. तिला हकलू नका, कारण गाय आपले दोष संकटहरण करण्यासाठी येते. कारण गाय हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. गायीला गूळ व पोळी अवश्य द्यावी. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. कर्तव्याचे जाणीव ठेवावे. कोणी आपणास मदत केली आहे की नाही हे विसरून कोणाशी कपटाने वागू नका. सर्वांशी प्रेमाने वागा.
मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ संदर्भात काही विशेष जर सांगायचे असेल तरी कमेंट करा, आवडला असेल तरी पण कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.